जय गजानन मित्रमैत्रिणींनो. लाईफ हे खूप अनएक्सपेक्टेड असतं. आपण ठरवतो एक आणि होतं दुसरंच. तर असाच एक मुलगा आहे आणि तो इंजिनियर आहे. तर खूप हुशार, अत्यंत चाणाक्ष, बुद्धिमान, दिसायलाही खूप छान आणि विशेष म्हणजे प्रामाणिक असा एक व्यक्तिमत्व तो आहे. तर खूप ब्रिलियंट आहे. त्यानंतर तो एका कंपनीमध्ये इंजिनिअरिंगचं काम करत होता. तर शिकता शिकता सोबतच त्यांनी एअरफोर्सची जी एक्झाम असते ती पण त्यांनी क्लिअर केली आणि तो त्याच्यामध्ये सिलेक्शन होणारच त्याचं. तर मध्येच गाडीवर त्याच्या मित्रासोबत जात असताना त्याचा ॲक्सिडेंट झाला. तर शरीरावर मल्टिपल फ्रॅक्चर्स, रक्तबंबाळ अशा अवस्थेत तो मुलगा होता आणि आईवडिलांचा तो एकुलता एक असा मुलगा. तर त्याला असं बघून म्हणजे खूप असा त्रास होत होता. तर तरीसुद्धा देव त्याच्या पाठीशी होता आणि त्याच्यामुळे त्याच्याहीपेक्षा वयाने लहान असलेला 20-21 वर्षाचा तरुण तो शिकण्यात कमी, पण बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज जसं त्याचं जे माइंड आहे ते बिझनेस माइंड होतं, त्याचप्रमाणे तोही खूप प्रामाणिक असा मुलगा आहे. तर त्या छोट्या मुलाने म्हणजेच 20-21 वर्षाच्या मुलाने त्या 25-26 वर्षाच्या मुलाला दवाखान्यात नेलं, स्वतःजवळचे पैसे खर्च केले आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्याचा सर्व उपचार तो स्वतः करत होता. तर त्या मुलाची फॅमिली पण खूप छान. तर त्या मुलाचे वडील, आई सर्वांनी जी जी मदत पाहिजे ती सगळी त्या इंजिनियर मुलाची केली आणि बऱ्यापैकी तो दुरुस्त पण झाला. म्हणजे तो मरणाच्या दाढेतून वापस आला. तर त्यानंतर त्याचे जे आईवडील आहेत ते त्या मुलाचे आणि त्या मुलाच्या आईवडिलांचे खूप खूप आभार मानतात आणि ते खूप त्यांचा म्हणजे इतका त्यांचा देवावर विश्वास बसलेला आहे की त्यांना असं वाटतं की हो, खरोखरच जगात देव आहे. देव असणं म्हणजे काय, की देवासारखी माणसं अगदी वेळेला आणि गरजेला धावून येणं. वेळेवर त्या व्यक्तींनी, अनोळखी अपरिचित व्यक्तींनी त्यांची मदत केली आणि त्या मुलाला सुखरूप त्याच्या घरी तो संपूर्णपणे बरा होतपर्यंत त्याला त्याची काळजी घेतली आणि त्याचं सगळं व्यवस्थित केलं. तर आता ही झाली एक बाजू. पण आता त्या अवस्थेत असणाऱ्या त्या मुलाला तो बरा झाल्यानंतर त्याला वाईट वाटलं असेलच, ऑब्व्हियसली आहे. कारण एवढी एअरफोर्सची एक्झाम तो क्लिअर झाला. त्यानंतर तो इंटरव्ह्यूसाठी जाणार होता. तर मध्येच त्याच्यासोबत हे घडलं. तर